आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारेंकडून प्रचाराला सुरुवात। सुधाकर शृंगारेंच्या उदगीर शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी। शरद पवारांना विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला। नागपूर, रामटेक, वर्धा आणि अमरावतीमध्ये शरद पवारांच्या भेटीगाठी दौरा। परभणीमध्ये महादेव जानकरांकडून अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांच्या भेटीगाठी। काँग्रेसचे माजी महापौर माजू लालांची भेट घेतली। राज्यामध्ये 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार। अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता। हवामान विभागाचा इशारा। सोन्याची दौड 70,000च्या दिशेने। एकाच दिवसामध्ये 900 रुपयांची वाढ। प्रतितोळा 69,400 रुपयांवर। दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी। एकूण 6,13,100 विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती मिळणार। शिक्षक मंडळाचा महत्त्वाचा निर्णय। सरकारची जीएसटीमधून 20.18 लाख कोटींची कमाई। देशांतर्गत विक्रीमध्ये वाढ झाल्याने मार्च महिन्यामध्ये जीएसटी संकलनामध्ये 11.4% वाढ। राज्याच्या गृह विभागामध्ये पुन्हा कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार। पोलीस दलामध्ये सागरी बोटी चालवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने पद भरणार। एमपीएससी परीक्षार्थींचा कंत्राटी भरतीला जोरदार विरोध।